या दहीहंडीच्या बातमीकडे दहीहंडी जवळ आली की मोठमोठे थर डोळ्यासमोर येतात, पण काहींना काळा दिवस म्हणून वेदना पुन्हा जाग्या होतात. अशा या गोविंदांच्या समस्या सुटल्या आहेत का? दहीहंडीचं बाजारीकरण केलेल्या आयोजक आणि राजकारण्यांना अपंग गोविंदांच्या वेदना समजत नाहीत का? पाहूया या जखमी गोविंदांची ही कहाणी. लोअर परळच्या डिलाइन रोडवर राहणाऱ्या दयानंद भादवणकर याला दहीहंडीचा दिवस नकोसा वाटतो. कारण हाच तो काळा दिवस जेव्हा त्याला अपंगत्व आलं. 2008 मध्ये दहीहंडीचा थर या युवकावर कोसळल्यामुळे दोन्ही पायात कायमचं अपंगत्व आलं. तेव्हापासून त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य बदलून गेलं. पहिल्या बिछाण्यावर झोपून होतो, आता ऑपरेशन झाल्यानंतर थोडी थोडी ॲक्टिव्हिटी व्हायला लागली शरीरामध्ये. पण आता जर युरिन आणि टॉयलेटला कंट्रोलच होत नाही, त्यामुळे मी दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही काम करायला आणि घरीच आहे बसून. आता की जो तो खर्च तुम्ही कमी केलेला आहे, तो खर्च जखमी झालेल्या गोविंदांसाठी आर्थिक मदत म्हणून दिला तर त्यांच्या पुढच्या भविष्याच्या उदरनिर्वाहासाठी चांगला होईल, असं माझ्या आयोजकांना पूर्णपणे विनंती आहे. आगरीपाडा पोलीस स्टेशन मागे राहणाऱ्या योगेश खतातेचं आयुष्य अगदी सामान्य युवकाचं असतं तसंच होतं. पण 2011 साली दहीहंडीच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातामुळे त्याला अपंगत्व आलं, ते कायमचंच. काय मदतीची अपेक्षा तर आहे आणि आर्थिक मदत थोडीफार तरी भेटली. आणि अजून तरी माझं तरी एवढंच सल्ला आहे की करू नये, सण हा सणासारखा करायचा. 4-5 थर ठीक आहे, बाकी 10 थर 9 थर हे ठीक नाही. एक सण आहे म्हणून मजा वाटते, पण नंतर मग आयुष्य याच्यात खराब होतं. जर पडलो वगैरे दुर्घटना घडली तर पूर्ण मग आयुष्य थोडं खराब होतं. तरुण वयात झालेल्या अपघातामुळे या दोघा तरुणांचा धीर अगदी खचून गेलाय. घरची गरिबी आणि कर्त्या मुलांचा अपघात झाल्यामुळे या दोघांच्या कुटुंबाची फरफट होते. झी 24 तासनं यापूर्वीही या दोघांची व्यथा दाखवली होती, परंतु कोणीच त्यांच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. घरची परिस्थिती गरिबीची असल्यानं नोकरीची गरज आहे, पण तीही कोण देत नाहीये. दहीहंडीचा खेळ एक दिवसाचा असतो, पण अशी दुर्घटना घडल्यास आयुष्यभराची सजा मिळते. दहीहंडीच्या आयोजनावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या नेत्यांना या जखमी गोविंदांच्या वेदना कळत असतील तर त्यांनी जाता या गोविंदांच्या मदतीसाठी पुढे येणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वनेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.